संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 13 मे 2025 मंगळवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. पहिली बातमी बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या वर्षी देखील कोकण विभागाने 98.82% बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या 10वीचा निकाल 94.10% लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 94.81% लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली. पुढील बातमी बघा. तोट्यात असलेली एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात 25,000 स्वमालकीच्या बसेस घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी चालक वाहकांसह इतर वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासणार आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी मिळाली आहे. पुढील बातमी बघा. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर असताना वर्ध्यात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. त्यांचे सक्षमीकरण करायचं आहे. आमचं लक्ष आहे की 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवणार आहे. याकरता प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू आहे. पुढील बातमी बघा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात व राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याबाबत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. पंचनामे लवकरात लवकर होतील. शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही लोक आहोत, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले. योजनांमध्ये सरकारचे पैसे खर्च होत आहेत, पण आम्ही वचन दिले आहे ते वचन पूर्ण करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील बातमी बघा. भारतीय क्रिकेटला एका आठवड्यात 2 मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मा नंतर आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. बुधवारी 7 मे रोजी नियमित कर्णधार रोहितनेही कसोटीतून निवृत्ती घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का आहे. एका आठवड्यात 2 दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे चाहते हैराण झाले आहेत. यासोबतच भारतीय कसोटी क्रिकेटमधील एका अध्यायाचा शेवट झाला आहे. पुढील बातमी बघा. देशात यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा वेगाने सुरू झाली असून तो 13 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. त्यानंतर अवघ्या 5 दिवसात मान्सून अरबी समुद्रात पोहोचणार असल्याचा नवा अंदाज आयएमडीने रविवारी जाहीर केला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सून 23 ते 25 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाल्याने 12 ते 15 मे दरम्यान राज्यातील सर्व भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.